शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्या भेटीनंतर सर्वांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत। याच संदर्भात बोलण्यासाठी माझ्याबरोबर भाजपचे नेते प्रवीण दरेकर आहेत। दरेकर सर, आज पवारांची आणि भुजबळांची भेट होतीये, सर्वांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत। कसं पाहताय तुम्ही या भेटीकडे? मला वाटतं कालच छगन भुजबळ आणि बारामती या ठिकाणी मराठा आरक्षणासंदर्भात पवार साहेबांची भूमिका काय आहे, ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात त्यांच्या हिताला आरक्षणाला धक्का न लागता कसं काय आरक्षणाचा विषय सॉल्व्ह होणार या संदर्भामध्ये पवार साहेबांनी भूमिका घ्यावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली। किंबहुना बारामतीतनं सह्याद्रीवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लावलेल्या बैठकीला जाऊ नये अशा प्रकारच्या सूचना गेल्याचं सुतोवाच प्रसार माध्यमातनं त्या ठिकाणी आलं। मग अशा वेळेला पुरोगामित्वाची पाठराखण करणारे शरद पवार साहेब यांची नेमकी या धगधगत्या परिस्थितीमध्ये भूमिका काय हे त्या ठिकाणी महाराष्ट्रातील जनतेला समजून येण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून त्या ठिकाणी काल छगन भुजबळांनी भूमिका घेतली। मग त्या संदर्भामध्ये पवार साहेबांचं मत जाणून घेण्यासाठी किंवा पवार साहेबांना या भूमिकेसंदर्भात काही सांगायचं असेल तर तो कंगोरा भेटीमागे असू शकतो किंवा इतर राजकीय चर्चा। भुजबळ महाराष्ट्रातले एक मोठे नेते आहेत आणि त्यांची नाराजी तर ती काही फार दाबली जात नाही, लपून राहत नाही, लगेच बाहेर येते। जर काही नाराज तर तब्बल 1.5 तासानंतर सध्या छगन भुजबळ आणि शरद पवार यांची भेट सुरू आहे। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन सुद्धा तुझं होई मन